नमस्कार, मी आपला कृषी मित्र भाऊसाहेब पवार पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। शेतकरी बंधूंनो, मी आज सावरगाव तालुका जुन्नर या ठिकाणी असून रोहित तोडकर या एका युवा शेतकऱ्याच्या जांभळाच्या बागेमध्ये। रोहित तोडकर स्वतः MSc ॲग्री असून अतिशय चांगल्या प्रकारची जांभळाची शेती करतो आणि दरवर्षी जांभूळ तो एक्सपोर्ट सुद्धा करतो। तर यावर्षी अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे यावर्षी जिब्रेलिनचे लेवल वाढल्यामुळे जांभळाला पालवी निघलेली आहे। तर जोपर्यंत पालवीला मॅच्युरिटी येत नाही आणि सायटोकानिनचे लेवल वाढत नाही तोपर्यंत मोहर निघणार नाही। तर ही पालवीची वाढ थांबवण्यासाठी, सायटोकानिन लेवल वाढवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे हे स्वतः आपण रोहितकडून जाणून घेणार आहोत। धन्यवाद। तर शेतकऱ्यांना थोडी माहिती द्या त्याबद्दल। सर, सध्याची जी बागेची स्टेज बघता, झाडामध्ये पालवीचं प्रमाण भरपूर जास्त आहे। तर त्याच्यासाठी आपण आहे ना, पहिल्या स्प्रे मध्ये 05234 ज्याच्यात फॉस्फरस आणि पोटॅशियम हे घटक आहे आणि पालवी जी वाढ खुंटण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी तर आपण मॅक्वेरा क्लोराइड ते 1 मिली ह्या प्रमाणात घेऊ शकतो। त्याच्यासोबत आपण कॅल्शियम आणि झिंकचं पण स्प्रे घेऊ शकतो, 1 ग्राम या हिशोबाने लिटरला। तर कॅल्शियममुळे काय होईल की जी सेल वॉल आहे ती व्यवस्थित डेव्हलप होईल पानांची आणि त्याच्यासोबत झिंकमुळे क्लोरोफिल कंटेंट वाढेल जे फोटोसिंथेसिससाठी आपल्याला मदत करत। त्याचसोबत आपण एक 6 ते 7 दिवसांनी दुसरा स्प्रे घेऊ शकतो ज्याच्यामध्ये आपण 6B जे सायटोकायनिन आहे जे सेल इलॉंगेशन साठी मदत करतं आणि त्याच्याच बरोबर बोरॉन आणि सिलिकॉन ह्याचा सुद्धा 1 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे स्प्रे घेऊ शकतो। बोरॉनमुळे काडीतली गर्भधारणा सुधारेल आणि क्लोरोफिल वाढेल। तसे हे ठीक आहे, पण तरी सुद्धा तिसरी फवारणी घेणं गरजेचं आहे ज्याच्यात आपण बोर्डॅक्स 24% कॉपर सल्फेट हायड्रो पेंटाहायड्रेट हे कंटेंट असलेला घटक आपण वापरू शकतो, जेणेकरून आता सध्या ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे फंगसचे जे स्पोर आहेत जे झाडावर आहेत किंवा जे येऊ शकतात हे थांबवण्यासाठी आपण त्याचा स्प्रे घेऊ शकतो। तर शेतकरी बंधूंनो, जांभळाची बाग असेल आणि त्या स्टेजला असेल, पालवी निघलेली असेल तर स्वतः रोहित त्याच्या बागेत काय उपाययोजना करतो हे स्वतः रोहितनं सांगितलेलं आहे की पहिली फवारणी 05234 5 ग्रॅम, कॅफर्टी 1 ग्रॅम आणि बोरोक्रॉप 1 ग्रॅम आणि त्यासोबत मॅक्वेरा 1 मिली म्हणजे वाढ नियंत्रक म्हणून चांगल्या प्रकारे काम करतं। तर ही फवारणी स्वतः रोहितनं सांगितली। तसंच दुसरी फवारणी 6B आणि बोरॉनची फवारणी घेणं गरजेचं आहे। त्यामध्ये आपण सिलिकॉन ऍड करू शकता, सिलिकाफट या नावाने उपलब्ध आहे। तसंच तिसरी फवारणी लिक्विड बोर्डेक्स कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट आहे किंवा बोर्डेक्स या नावाने उपलब्ध आहे कॉपर सल्फेट, ते आपण वापरू शकता। आणि रोहितचा आपण खाली नंबरही दिलेला आहे, त्या नंबरवर आपण जांभळाविषयी काही आपल्याला अजून माहिती हवी असेल, प्रश्न असतील आपल्या मनात तर आपण कधी फोन करू शकताय। तसंच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा। धन्यवाद।